नमस्कार मंडळी, श्रद्धाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मी आज बनवणार आहे राजगिऱ्याच्या दशम्या. तर पहिल्यांदा राजगिऱ्याच्या लाह्या भाजून घ्यायच्या आहेत. तर इथं मी चूल पेटवली आहे आणि कढई गरम करून घेतली आहे. तर आता यामध्ये मी टाकलेला आहे राजगिरा. तर थोडंसं असं उलथण्याने हलवून घ्यायचं आहे. जाळ चुलीला व्यवस्थित लावायचा आहे. जाळ कमी नाही पडला पाहिजे किंवा जास्तही नाही झाला पाहिजे. तर उलटण्याने असं थोडंसं हलवलं का थोडा वेळ लाह्या फुटायला वेळ द्यायचा. तर पहा, इथं लाह्या फुटायला चालू झालेल्या आहेत. पूर्ण राजगिऱ्याच्या व्यवस्थित लाह्या फुटल्या पाहिजे या पद्धतीनं हलवून घ्यायचं आहे. जर तुम्हाला उपवासाला खिचडी आवडत नसेल तर त्यावेळेस तुम्ही अशा राजगिऱ्याच्या दशम्या करून खाऊ शकता. तर पहा, इथं व्यवस्थित अशा लाह्या फुटलेल्या आहेत. तर सर्व राजगिरा मी हे भाजून घेणार आहे. राजगिरा भाजून थंड झाल्यावर तो मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे. आणि आता त्यानंतर मी शेंगदाणे भाजणार आहे. शेंगदाणे पण भाजून व्यवस्थित टरफलं काढून बारीक करायचे आहेत. शेंगदाणे थंड होईपर्यंत पहिल्यांदा पीठ मळून घ्यायचं, म्हणजे 10 ते 15 मिनिटं पीठ भिजायला वेळ भेटेल. तर इथं राजगिऱ्याचं पीठ ताटात घेतलेले आणि थोडं थोडं पाणी घालून आपण चपात्याला पीठ मळतो त्या पद्धतीनं मळून घ्यायचं आहे. तर पहा, इथं मी असं पीठ मळून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी लावून 15 मिनिटासाठी पीठ भिजायला ठेवायचं, म्हणजे दशम्या आपल्या फुटणार नाहीत. तर इथं शेंगदाणे थंड झालेले, त्याची साल काढून घ्यायची आणि ते मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे. तर आता मी 1 वाटीभर शेंगदाणे भाजून घेतले आहेत. तर 1 वाटीभर गूळ यामध्ये बारीक तुकडे करून घातलेला आहे. तर हा सुद्धा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आणि सोबतच 2 इलायची यामध्ये टाकायची, म्हणजे टेस्ट आणखीन खूप छान लागते. तर आता हे शेंगदाण्याचा कूट आणि गूळ हाताने असा एकत्र करून घ्यायचा आहे, जेणेकरून गूळ पूर्ण व्यवस्थित मिक्स होईल. त्यानंतर आता हे राजगिऱ्याचं पीठ भिजलेलं आहे. तर हातामध्ये असा एक छोटा गोळा करून घ्यायचा आणि ज्याप्रमाणे आपण पुरणपोळी बनवतो त्याच पद्धतीनं या दशम्या बनवायच्या आहेत. तर हातावर असं गोल करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण जे गूळ आणि शेंगदाण्याचं सारण केलेलं आहे ते भरायचं आहे. तर आता यामध्ये सारण भरलेलं आहे. हाताने असं थोडं थोडं दाबून हा गोळा गोल बनवून घ्यायचा. थोडंसं पीठ लावून, राजगिऱ्याचं पीठ मळताना थोडंसं पीठ लावायला ठेवायचं आणि आता थोडं थोडं पीठ लावून अशा दशम्या बनवून घ्यायच्या. लाटण्याने एकदम हळूहळू लाटायचं, जेणेकरून सारण बाहेर येणार नाही. तर पहा, इथं आता दशमी लाटून झालेली ते मी तव्यावर टाकून घेते. टाकताना तुटणार नाही याची काळजी घ्यायची. तर आता मी तव्यावर दशमी टाकलेली आहे.
तर आता मी पलटी करून घेते. दोन्ही साईडनं व्यवस्थित अशी दशमी भाजायची आहे. तुम्हाला जर यावर तूप लावायचं असेल तर तुम्ही तूप लावा. बिना तुपाच्या केल्या तरी खूप छान लागतात. तर पहा, खूप सुंदर आणि चवीला एकदम छान अशी दशमी तयार झालेली आहे. तर आणखी एक मी करून दाखवते. पीठ थोडं जास्त लावलं तरी चालेल, कारण पीठ चिकट असल्यामुळे लाटण्याला किंवा हाताला किंवा पोळपाटाला हे पीठ चिकटणार नाही. तर पहा, असे या पद्धतीनं दशमी बनवली आणि तव्यावर भाजून घेतलेली. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्ही सुद्धा अशा राजगिऱ्याच्या दशम्या एकादशीला नक्की बनवून खा. तर पहा, इथं मी राजगिऱ्याच्या दशम्या बनवलेल्या आहेत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.